हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण 7 महिने ते 24 महिन्याच्या बाळाचे सॅरेलॅक बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या आपण मखाने घेतलेले आहेत, 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत, 1 वाटी पोहे, 10 ते 12 बदाम, काजू 10 ते 12. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण कढई तापवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण जे मखाने घेतलेले होते 2 वाट्या ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ते छान क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे हे मखाने. आपले मखाने छान भाजून झालेले आहेत. आपण ते भाजले तर ते बघून असे बारीक झाले पाहिजे हाताने. आता आपले मखाने भाजलेले आहेत. आपण हे काढून घेऊया. आता आपण मखाने काढून घेतलेले आहे. त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते पण भाजून घेणार आहोत छान. छान आपण तांबूस रंगाचं भाजून घेणार आहोत. हे आपण हे पोहे सगळं हलवून घ्यायचे. आपले पोहे छान भाजलेले आहेत. आपण आता काढून घेऊया. आपले पोहे पण असे बारीक होत आहेत, छान भाजलेले आहेत. काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत, ते पण हलकेसे भाजून घ्या. ते पण हलकेसे आपण भाजून घेणार आहोत, जास्त नाही भाजून घ्यायचे ओट्स. प्लेन ओट्स घ्यायचे. आपले ओट्स भाजून झालेले आहेत हलकेसे. आपण ते काढून घेऊया. आता आपण हे ओट्स काढून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये काजू भाजून घेणार, बदाम पण भाजून घेणार आहोत. आता आपले काजू आणि बदाम पण भाजून झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊया. आपण हे सर्व भाजून घेतलेलं साहित्य आहे, आपण आता ते बारीक करून घेणार आहोत. आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले मखाने त्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याची बारीक पूड करून घेणार आहोत. आता आपलं बारीक करून झालेले आहेत मखाने, त्याची अशी बारीकसर पावडर करून घेतलेली आहे. पण त्याच्यामध्ये 1 वाटी पोहे, 1 वाटी भाजून घेतलेले ओट्स, काजू बदाम हे सर्व परत बारीक करून घेणार आहोत. आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे सर्व. त्यात आपण चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहोत. आपण एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चाळून ठेवून घेणार आहोत. हे बारीक करून घेतलेलं पीठ चाळून घेणार आहोत. सात ते 24 महिन्याच्या लहान बाळाचे सॅरेलॅक तयार झालेले आहे. आपण हे बाहेर 1 महिना स्टोअर करू शकतो आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 महिने स्टोअर करू शकतो.